8 दिवसापूर्वी आम्ही आयुक्त साहेबांना पत्र दिलं होतं. 25 मे 2022चा GR तुम्ही फॉलो करा. 8 दिवसामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे. आज आम्ही त्याच्या निषेधार्थ महापालिका मुख्यालयाजवळ प्रतिकात्मक AC आणून तो तिथे तोडला आहे आणि आम्ही ह्या अधिकाऱ्यांचा निषेध केलेला आहे. कारण 2022पासून हा GR महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना लागू आहे. तर आपली ही महापालिका काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? म्हणून आपल्या ह्या महापालिकेचं ह्या प्रिमायसेसचं 9.5 लाख रुपये विद्युत देयक येतं. ते विद्युत देयक 3-3.5 लाखावरती येईल, म्हणजे जनतेचे 6-6.5 लाख रुपये वाचतील. तर आम्ही आज भागवत साहेबांना तेच सांगितलं की तुमची जी AC वापरण्याच्यावर जी कमिटी आहे त्या कमिटीने तत्काळ डिसिजन घ्यावा. जे AC तुम्ही लावलेले आहेत 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही ते तत्काळ काढावे. ज्यांनी AC वापरला आहे, जे अधिकारी असतील त्यांना त्याचं बिल पाठवावं. जे AC निघतील त्याचं स्टोअर डिपार्टमेंटमार्फत निर्लेखन करावं. त्यानंतर इतर हॉस्पिटल आणि लॅब सोडून बाकीचे जिथे ACंची गरज नाही आहे ते सर्व AC काढावे. म्हणजे जनतेचे दर महिन्याला जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये ह्याच्यामुळे वाचणार आहेत. हा जनतेच्या कररूपी पैसा आम्ही वाचवण्यासाठी या अधिकाऱ्यांना सांगतोय. आता तुम्ही आंदोलन केलं, यानंतरही कारवाई नाही झाली तर पुढची भूमिका काय असणार आहे? यानंतरही जर या अधिकाऱ्यांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही ह्यांचा GR घेऊन उच्च न्यायालयामध्ये याच्याबाबत याचिका दाखल करू.